बाप लेकीचे नाते हे जगातील सर्वात भावनिक आणि सुंदर नाते आहे. बाप लेकीसाठी हिरो तर लेक बापाची परी असते. आईच्या मायेपेक्षा बापाची माया वेगळीच असते, जी लेकीच्या सुखासाठी स्वतःचे कष्ट देखील विसरते. आज अशीच आपण एक बाप लेकीची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग. एका लहानशा गावात विठ्ठलराव आपल्या लाडक्या मुलीसोबत मुक्तासोबत राहत होते. मुक्ता लहान असतानाच तिची आई वारली होती. विठ्ठलरावांनी मुलीला आई आणि बाप अशा दोघांची माया दिली. ते रोज शेतात खूप मेहनत करायचे, जेणेकरून मुक्ताला चांगले शिक्षण देता येईल. मुक्ता ही वडिलांची जिद्द समजायची. ती अभ्यासात हुशार होती. एकदा गावातील लोकांच्या सांगण्यावरून एकाने विठ्ठलरावांना विचारले, "अहो विठ्ठलराव, मुलगी आहे, तिला शिकून काय करायचे? शेवटी परक्या घरीच जाणार आहे ना ती." विठ्ठलराव हसून म्हणाले, "लेक माझी परी आहे, तिला परकी मानू नका. मी तिला एवढे शिकवीन की ती कोणावर अवलंबून राहणार नाही, आणि ती दुसऱ्या घरी जरी गेली तरी तिचे माझ्यावरती प्रेम कमी होणार नाही, हे माझे काळीज सांगते." मुक्ताने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ती शहरात एक मोठी अधिकारी झाली. तिने वडिलांना विचारले, "बाबा, तुम्हाला कशाची भीती वाटत नव्हती का?" विठ्ठलराव अभिमानाने म्हणाले, "नाही, मला फक्त एकाच गोष्टीची भीती असायची, ती म्हणजे माझ्या पश्चात तू आनंदी राहशील की नाही. पण आता मला खात्री आहे, माझी लेक आता आभाळाला भिडली आहे." तात्पर्य: बाप लेकीचे नाते ही विश्वासाचे असते. जिथे बाप लेकीच्या पंखांना आकाश देतो आणि लेक बापाच्या कष्टाला यशाची चव देते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.